तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी सुद्धा प्रार्थना, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी। तर 6 वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि माता मुलांचे डबे वगैरे जर असतातच ते तर रोजचं रुटीन आपलं असतंच, तर मुलांना शाळासुद्धा आहे। तर काल आपण आज शुक्रवार आहे आणि काल गुरुवारी मी स्वामींचं पारायण पण केलं होतं, त्यामुळं मग उत्तरपूजा पण करायची आहे। आपली रोजची देवपूजा पण असते, तर बरीचशी कामं घरामध्ये असतात आणि तर चला त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। माझा पारायणाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या ब्लॉग चॅनलवर जाऊन तुम्ही लॉंग व्हिडिओ पाहू शकता। तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, माझा स्वयंपाक वगैरे झाला, मुलं शाळेत गेली, मिस्टर त्यांना घेऊन गेलेले आहेत। तर आता माझं डबलचा झाडू वगैरे सगळं झाले, बाकीची कामं अजून बाकी आहेत, पण म्हटलं अगोदर देवपूजा करून घ्यावी। आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे, तर मी इथं तुम्ही पाहू शकता दुर्वाची जुडी फुलं आणून घेतलेली आहेत गणपती बाप्पांना वाहण्यासाठी। आणि काल आपण केलेली स्वामींची जी पूजा आहे त्याची उत्तरपूजा पण आपल्याला करायची आहे, म्हणजे आरती वगैरे करून नैवेद्य ठेवते मी आणि नंतरच मग पूजा उचलते, असं असतं माझं। आणि रोजची आपली ही देवपूजा ते सुद्धा करायची आहे। तर मग देवपूजेला आणि ह्या उत्तरपूजेला थोडासा वेळ लागतो, त्यामुळं म्हटलं सकाळी सकाळी अगोदर ही आवरून घ्यावं आणि नंतर मग राहिलेली कामं आवरावीत, तर असं आहे। आणि आज आम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत दर्शनासाठी, आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे छान अशी मी देवपूजा करून घेतली। तर गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या, लाल जास्वंदीचं फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण ठेवून घेतला। माझे कपडे वगैरे सगळे झाले बरं का, देवपूजा झाली आणि आता आरती वगैरे राहिली करायची, पण म्हणलं चला तोपर्यंत मिस्टर मुलांना सोडवा शाळेमध्ये गेले होते ना, तर मग त्यांनी येताना इस्त्री घेऊन आले बघा, कारण कपड्यांना इस्त्री करायला इस्त्री लागतेच, तर हिला 2 वर्षाची वॉरंटी वाटतं। तर हे सगळं साहित्य माझ्याकडे देऊन गेले, तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू काय काय आणलंय ती। आता ही बॅटरी, आता तुम्ही म्हणता ही बॅटरी कशाला लागते, हिला काय शेती करते काही इथं, पण असं काही नाही। तर आता समू 10वीला आहे ना, तर तिला अभ्यास भरपूर असतो, रात्री 10-11पर्यंत 12पर्यंत अभ्यास करते। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळं मग लाईट जाती, तर मग अशी चार्जिंग करून ठेवली ना, तर मग बॅटरीच्या उजेडावरती ती अभ्यास करू शकते, म्हणून मी एक बॅटरी पण आणायला सांगितली। त्यानंतर हा बोर्ड, आता इस्त्री करायची म्हटल्यानंतर मग जो आपला मेन बोर्ड असतो वरती असतो, मग इस्त्रीचं काय वायर एवढी लांब नसते, मग ती पुरत नाही, मग त्यासाठी हा बोर्ड आणलेला आहे। आणि दुसरं पण आपल्याला कशाला गणपतीमध्ये याच्यामध्ये उपयोगी येऊ शकतो। त्यानंतर आणलंय हे हीटर, तर हीटर आहे ना, मला वाटतं काहीतरी 480ला बसलं, म्हणजे थोडक्यात 500 रुपयाला बसलेलं आहे। आता सध्या गॅसचे प्रॉब्लेम खूप चालू आहेत, 45 दिवसांनी म्हणजे महिन्याच्या पुढं 1.5 महिन्याच्या पुढं गॅस मिळतो आणि गॅस आहे ना पाणी तापवायला म्हटल्यानंतर जास्त लागतो, आणि जर गॅस असा मध्ये संपला ना तर मग सगळंच वांदे होतात जेवण बनवण्याचे ह्याचे। तर मग आता हीटरने लाईट बिल आलं तरी चालून, कारण लाईट बिल भरायला परवडन, पण गॅस संपल्याला काय परवडणार नाही, कारण मुलांचे डबे वगैरे असतात, त्यामुळे मग थोडं जपूनच वापरावं लागतं। त्यानंतर मिस्टरांनी पितांबरी पण मी सांगितली होती, तर हे पितांबरी सुद्धा घेऊन आले, कारण देव घासायला, कलश घासायला, आपल्याला पितळाची भांडी घासायला ही पितांबरी लागते, तर माझी संपली होती, तर म्हणलं येताना घेऊन या, तर त्यांनी एवढं सगळं आणलेलं आहे। तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। करता तू करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वटुसेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय। रत्न खचित वरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत बरा, रुंझुन तीन पुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय। लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्र तोंडाची नैना, दास रामाचा वटपाळी सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव। गणपती बाप्पाची आरती झाल्याच्या नंतर स्वामींची सुद्धा आरती करून घेतली, तर आरती करत असताना ना छान असा स्वामींचा आशीर्वाद सुद्धा मिळाला बरं का, तर मनाला खूप प्रसन्न वाटले। त्यानंतर दर्शनं घेतली सर्वांनी।
बघा गणपती बाप्पांची आरती केली, त्यानंतर उत्तर पूजा करायची ना मला, तर मग स्वामींची सुद्धा आरती करून घेतली, जप केले. तर आता मी थोड्या वेळाने उचलणार आहे, म्हणजे 4 वाजता उचलणार आहे मी पूजा प्रदोष काळामध्ये. तर तुम्हाला कशी वाटली ही पूजा ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर माझा कालचा पाहिला नसेल तुम्ही गुरुवारचा पारायणाचा, तर तो नक्की आपल्या ब्लॉग चॅनलवरती जाऊन पहा. आणि आजी आहेत आपल्या, तर त्यांचं म्हणणं काय आहे ते बघा. तर पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली, आणि इकडं आमच्या सासूबाई बसल्यात बघा. तर हे आमच्या आजी. तर ह्या आजींच्या नशिबामध्ये ना, जेव्हा जेव्हा मी पारायण करते ना, त्यावेळेस त्या इथं असतातच आणि येतातच. आणि 1-2 वेळा तर असं झालेलं आहे की मी न बोलवता त्या पारायणाच्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या आहेत. म्हणजे असं म्हणतात ना की अक्कलकोटला सुद्धा जाताना आपण जरी किती जरी घोकलं किंवा विचार केला आपल्याला अक्कलकोटमध्ये जायचं आहे दर्शनासाठी, तर तिथं जायला सुद्धा स्वामींचं बोलावणं लागतं बरं का, त्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. हे खरं आहे बरं का. तर आजींनाच विचारा तुम्ही की आपलं सगळी पूजा वगैरे कसं वाटलं. तर आजींचं म्हणणं काय ते त्यांना बोलायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर ऐका. छान वाटलं, बरोबरून वाटलं, समाधानी वाटलं, खूप आवडलं. तर बघा असा झालेला आहे आपला आजचा ब्लॉग, आणि इथून पुढचा सुद्धा तुम्ही कंटिन्यू करा. आता आम्ही जवळजवळ 12 वाजलेले आहेत. आता आम्हाला जेवण करायचं सगळ्यांना, अजून काय मी जेवण वगैरे केली नव्हती. तर चला, आता 3:30 वाजलेले आहेत, आणि बंटी दादा आणि सिद्धी आलेली आहे स्कूलवरून. तर त्याचं चाललं आहे आपलं चहा बिस्किट खाण्याचं काम. डबा नाही खाल्ला या शाळेत? हां का? तर बघा चाललंय बिस्किट खातोय तो, चहा बिस्किट. इकडं सिद्धी बसली आहे, तर ती पण शाळेतून आली आहे, आता जेवण करणार आहे ती पण. तर तिने ना छान असं ड्रॉइंग काढले बघा. काय आहे हे? पॉट. तू काढलंय का स्वतः हाताने? तर कसं वाटलं आमच्या सिद्धीचं ड्रॉइंग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा बंटी चहा बिस्किट खाऊन ट्युशनला गेला ना, आत्ता वाजले आहेत 4:30. तर म्हणलं चला आता बंटी गेल्याच्या नंतर मी भांडी वगैरे घासले, आणि त्यानंतर मग ही पूजा उचलायला घेतली. तर सगळी पूजा अशी आवरून झालेली आहे. पूजा मांडायला ना जवळजवळ 1-2 तास लागतात, पण पूजा उचलायला आहे ना फक्त 15 मिनटं पण नाही, 5 मिनटात म्हणलं तरी उचलून होते. तर पाहू शकता मी इथं उचलून सगळं फरशी वगैरे साफ करून घेतलेली आहे. जे दिवे आहेत ते सुद्धा घासून पुसून ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला परत पारायण करायच्या वेळेस उपयोगी पडतात किंवा पूजेच्या वेळेस उपयोगी पडतात. आणि इकडे स्वामींना आहे ना त्यांचं स्थान दिलेलं आहे. आता एक ताई आलेले आहेत गाऊनला टिप मारण्यासाठी. तर बघा आता मशीनवर बसायचं, थोड्या वेळ टिप मारून द्यायचं. काय करायचं, ह्याचं कमी करायचं आहे का? तर आता आमच्या गाऊनला आहे ना टिप मारून देते. तर असंच माझं काहीतरी दिवसभर चालू असतं. तर त्यानंतर जाणार तर आम्ही बाप्पाच्या मंदिरामध्ये, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. खालून कमी करायचं आहे का? मग कट नाही करायचं, टिप मारायची ना? किती 4 बोट का किती? 4-5 बोट. बरं ठीक आहे. तर बघा आता आम्ही मैत्रिणी आणि मी सिद्धी शंभू शेव चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. बघा ह्या ताईंना घेऊन चाललोय. तर इकडं बघा अण्णा आणि मावशी बसलेले आहेत, तर गप्पा मारतायत आमच्यासोबत, टाइमपास चाललाय. पाऊस आल्यावर काय करायचं? पाऊस येईन म्हणा, हो का? पावसाचं वातावरण तयार झालंय, पण पाऊस काय येईना, पोकळ वाहती नुसती असंही. चला मग येऊ का आम्ही? गणपती बाप्पाला चाललोय, जवळच मंदिर आहे. तर आज संकष्टी चतुर्थी आहे ना, तर मग दुर्वा व्हायच्यात गणपती बाप्पांना. जास्वंदीची फुलं मी या पर्समध्ये आणल्यात. तर मग सिद्धी शौ आणि मनीषा बघा दुर्वा घेत आहे. पण आता आम्ही जुडी बांधा दोरा पण घेऊन आलोय. मंदिरामध्ये बसल्या बसल्या आम्ही जुडी करणार आहे 11-21 दुर्वाचे, नंतर मग गणपती बाप्पांना वाहणार आहे. तर चला बस, लई झाली, चला बस लई झाली, चला 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 चला. माती का लय खालून? लय फ्रेश आहे ना, हिरवीगार मस्त. बघू कसली, लय भारी लय भारी लय भारी लय भारी. रोडने जाताना एका मावशींच्या दारामध्ये हे स्वस्तिकचं झाड आहे, तर किती बहरलेलं आहे ते, इतकं सुंदर दिसतं ना फुलांनी. आणि पावसाळ्यामध्ये तर त्याला भरपूर फुलं येतात बघा. तर किती छान दिसतंय बघा. बघा मकाने चांगला तुरा टाकलाय, कंस पण आलेत बरं का, छोटी छोटी अजून.
नको 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 मारते ते काका आपल्याला. तर आलो बघा मंदिराजवळ आणि जवळच आहे, त्यामुळे म्हणलं चला आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि थोडंसं फिरून पण होईन आणि बाप्पांचं दर्शन पण होईन. तर सिद्धी पण आली, परत तिला क्लासला जायचं आहे. इकडं बघा यांनी दुर्वा आणली गणपती बाप्पासाठी आणि मंदिरामध्ये आलो आहे. तर इकडं आमच्या तरसडे काकूसुद्धा दर्शनासाठी आलेले आहेत, तर बसलेत बघा आणि दुर्वाची जोडी करायचं काम चालू आहे आता. एक खाली बसा. तर इकडे आहे ना छान अशी झाडं लावलेत बघा या मंदिरामध्ये मस्त. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, तर याला आहे ना अशी छान मस्त पांढरी फुलं येत आहेत. आणि तुळस बघा एकदम मस्त अशी बहरली आहे. सगळ्या साईडनी अशी ह्यांनी फुलं लावलेली आहेत. तर मंदिर खरंच खूप छान आहे. तर गणपती संकष्टी चतुर्थी दिवशी गुरुवारी आम्ही एकादशी दिवशी याच मंदिरामध्ये येत असतो दर्शनासाठी. छान अशी रांगोळी काढली आहे. तर आम्ही इथे दुर्वाच्या जोड्या करून घेतल्या. त्यानंतर मग मनीषाने दुर्वा आणि जास्वंदीचं फूल वाहिलं होतं. त्यानंतर मग मी दर्शनासाठी आले, तर मग मी गणपती बाप्पांना दुर्वा वाहून घेतली. त्यानंतर जास्वंदीची फुलं मी पर्समध्ये आणले होते. तर गणपती बाप्पाच्या हातावरती, पायावरती आणि डोक्यावरती एक ठेवलं होतं बरं का, पण ते वाऱ्याने ना खाली पडलं. त्यानंतर आहे ना सगळी फुलं वाहून घेतली. तर जास्वंदीचं फूल ठेवल्याशिवाय गणपती बाप्पा चांगले दिसत नाही बरं का, हे खरं आहे. कारण गणपती बाप्पांना आहे ना जास्वंदीचं फूल खूप प्रिय आहे आणि त्या फुलाशिवाय जास्वंदी बाप्पाची मूर्ती अजिबात चांगली दिसत नाही. एक का होईना पण फुल जास्वंदीचं पाहिजे. त्यानंतर मग पांढरी स्वस्तिकची फुलं मी आणली होती. तर मग महादेवाच्या पिंडीवरती मी ठेवून घेतली. तर छान अशी पूजा झाली होती आज संकष्टी चतुर्थीमुळे. तर देवाची तुम्ही पाहू शकता. तर साईबाबांचं दर्शन घेतलं आणि तर सोबतच विठ्ठल रुक्माईसुद्धा आहे, तर त्यांचं पण दर्शन घेतलं. त्यानंतर या मंदिरामध्ये आता नवीनच मूर्तीची स्थापना झालेली आहे दत्त महाराजांची आणि स्वामींची, तिथंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. नंतर मग दर्शन घेतल्याच्या नंतर थोड्या वेळ म्हटलं आता मंदिरामध्ये बसू. तर मग आम्ही अशा त्या शेजारच्या मंदिराशेजारच्या आजी होत्या आणि काकू पण होत्या. तर मग आम्ही थोड्या वेळ गप्पा मारत बसलो मंदिरामध्ये. घरी यायचं होतं पण बाहेर पावसाचं वातावरण तयार झालं होतं. तर म्हटलं आता आलोय तर थोड्या वेळ बसू, म्हणजे प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये असं बसल्याच्या नंतर मग घरी जाऊ. तर मग पाठीमागे तुम्हाला दिसत असतील मनीषाची मुलं 2 मोबाईलमध्ये गेम खेळत होती. तर तुम्ही हा मंदिराचा लुक पाहू शकता, एकदम छान आहे. आणि या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आहे ना खरंच खूप प्रसन्न वाटतं बरं का. तर आमच्या घरापासून जवळच आहे. तर आम्ही सोमवारी एकादशीला किंवा गुरुवारी आणि संकष्टी चतुर्थीला आवर्जून येत असतो. रोज काही एवढं येणं होत नाही, पण एकदम छान मंदिर आहे आणि एकदम लांबूनच अशा मनमोहक अशा मूर्त्या दिसतात. तर बाहेर आता आम्हाला घरी यायचं होतं, तर मग बाहेर असं आभाळ भरून आलं होतं. असं वाटत होतं की जास्त पाऊस येतो की काय, पण पावसाची ना रिपरिप दिवसभर अशी चालूच होती, यायचा उघडायचा यायचा उघडायचा असं. तर हा मनीषाचा शेऊ काय ऐकत नव्हता, त्याला आतमध्ये ये म्हटलं तर तो काय ऐकत नव्हता. पावसामध्येच असा खेळत होता बघा. तर मग नंतर आम्ही निघालो घरी. तर त्या शंभूला आहे ना पाणीपुरी खायची होती, तर पाणीपुरीवाले काका आले होते. तर मग मनीषाने त्यांच्या मुलांसाठी पाणीपुरी पार्सल घेतली. तर इकडं समोर पाहताय तुम्ही, तर स्केटिंग चालू होती आज. तर आठवड्यातून 2 दिवस स्केटिंग असते. तर इकडं मुलं छान अशी स्केटिंग खेळत होते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा बरं का, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मंदिरामधून आता आम्ही घरी आलेलो आहे. तर बाहेर आहे ना, बाहेर पावसाची एकदम अशी बारीक रिपरिप चालू आहे. तर म्हटलं आलो मग लगेच घरी आम्ही, नाहीतर म्हटलं थोड्या वेळ जर थांबलो जर पाऊस वाढला तर मग भिजत यावं लागेल. त्यामुळं तर मग सिद्धीला पण क्लासला जायचं होतं, ती क्लासला गेली. तर आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे, तर इथेच मी व्हिडिओला एंड करणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन चॅनलवर असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच छान छान आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.